नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHA-TET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2017 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील प्रश्न। हा प्रश्नसंच आहे ए। वेळ आहे सकाळी 10:30 ते 1 पर्यंत। पेपर पहिला इयत्ता 1 ते 5वी साठी। माध्यम आहे मराठी। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे इंग्रजी विभागातील प्रश्न। फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह लॉयन, क्यूब, फॉग, फिलिंग द ब्लँक्स। ऑप्शन आहेत कॉल्ट, लॅवरेट, सॅग्नेट, टॅडपॉल। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 टॅडपॉल। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2। आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर। अकॉर्डिंग टू मी ही इज आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग हिज रोल। ऑप्शन आहे डी, बी, ए आणि सी। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 डी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3। चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम ऑफ द गिवन सेंटेन्स। खाली सेंटेन्स दिलं आहे त्यातलं पॅसिव्ह व्हॉइसमधलं वाक्य कोणतं होईल ते आपल्याला बघायचं आहे। वाक्य दिलेले आहेत। सेंटेन्स दिलं आहे सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायविंग मी। ऑप्शन आहेत आय एम बिंग ड्रिवन बाय सम काइंड ऑफ फोर्स, आय वॉज बिंग ड्रायवन बाय सम काइंड्स ऑफ फोर्स, आय हॅड ड्राईन बाय काइंड ऑफ सम फोर्स, सम काइंड फोर्स ऑफ वेअर बीन ड्राईन। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 वी हॅव बीन ड्रायविंग बाय सम काइंड्स ऑफ फोर्स। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4। चूज द करेक्ट अँटोनी ऑफ द गिवन वर्ड ॲड्रोर। पर्याय आहे तर निग्लेक्ट, ओव्हरपॉवर, डिस्डेन, नोबेल। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 डिस्डेन। प्रश्न क्रमांक 5। चूज द प्रॉपर आर्टिकल ऑफ एक्स if no article is required. We have filling the blanks our and filling the blanks half for play. तर आपल्याला आर्टिकल इथे वापरायचं आहे। पर्याय आहेत द एन, एन ए, द एक्स, एक्स ए। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 एन ए। पहिल्याच्या रिकाम्या जागेत येईल एन आणि दुसऱ्या रिकाम्या जागेत येणार आहे ए। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन डायरेक्ट स्पीच। खालील एक सेंटेन्स दिलेलं आहे डायरेक्ट स्पीचचं, तिथे आपल्याला अल्टरनेटिव्ह वापरून वाक्य तयार करायचं आहे। वाक्य आहे उषा सेड व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज। वाक्य दिलेले आहेत युषा एक्सक्लेम विथ वंडर दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग। उषा एक्सप्लेन विथ अँगर दॅट वॉज बिल्डिंग टॉल। उषा टोल्ड दॅट व्हॉट वॉज अ टॉल बिल्डिंग इट। चौथा आहे उषा आस्क इफ इट वॉज टॉल बिल्डिंग। ऑप्शन दिले आहेत ओनली 1, ओनली 3, बोथ 1, 2 and 4, बोथ 1 and 3। तर ह्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ओनली 1। उषा एक्सप्लेन विथ वंडर दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7। चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिव्हन ॲनिमल दॅट फीड ऑन इन्सेक्ट्स। पर्याय आहेत कार्निवियस, ग्रामिनिवियस, हर्बिव्हियस, इन्सेक्टिव्हियस। तर याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 4 इन्सेक्टिव्हियस। प्रश्न क्रमांक 8। सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेटिकल अरेंज अकॉर्डिंग विल फ्रॉम अ मीनिंग वर्ड। आपल्याला काही शब्द आणि अल्फाबेट दिलेले आणि नंबर दिलेले आहेत, ते अल्फाबेट आणि नंबर जोडून आपल्याला एक
योग्य शब्द इंग्रजीतील बनवायचा आहे. अल्फाबेट आहे TNDRAE. नंबर आहे 1 2 3 4 5 6. तर ऑप्शन बघूया. पहिला आहे 5 4 6 3 1 2, 5 4 3 6 1 2, 5 4 3 6 2 1, 5 4 1 3 2 6. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 5 4 3 6 2 1. तर वाक्य काय होणार आहे? 5चं A, 4साठी आहे R, 3साठी आहे D, 6साठी आहे E, and 2साठी आहे N आणि 1साठी आहे T. अडेंट असा हा वाक्य तयार होतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. Rearrange the jumbled part of the labeled PQRS to product the correct sequence for given sentence. जंबल पार्टचा क्वेश्चन आहे आणि आपल्याला PQR हे लेबल दिलेले आहेत आणि सेंटेन्स आहे रीडिंग बुक्स. जंबल सेंटेन्स आहेत. इट इज अ हॅबिट बट इज ऑल्सो enlarge the mind because it not only increase knowledge which must be cultivated by everybody. ऑप्शन आहे PQSR, PSRQ, SRPQ, PQRS. तर आपल्याला जंबल पार्ट कोणता आहे ते ऑप्शन बघायचं आहे. तर ऑप्शन नंबर 2 नुसार केले असता हे जंबल पार्ट आपल्याला योग्य ते मिळतील. पहिले येईल PSRP, त्यानंतर येईल यस, सेकंड नंबरवर यस, थर्ड नंबरवर येईल R आणि फोर्थ नंबरवर येईल Q. तर असं जर वाक्य बनवलं असतं तर आपल्याला असं वाक्य मिळेल. रीडिंग बुक इज अ हॅबिट which must be cultivated by everybody because it not only increase the knowledge but also enlarge the mind. असं हे वाक्य पूर्ण तयार होईल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. फाइंड आउट द ऑड देम फ्रॉम द गिवन ऑप्शन. ऑड देम आपल्याला ऑड टर्म आपल्याला इथे ओळखायचं आहे. कोणती ऑड टर्म आहे ती. तर अ क्राऊड ऑफ पीपल, अ फ्लाईट ऑफ बर्ड, अ फ्लॉग ऑफ बीज, अ कॉलनीज ऑफ अँट. तर ऑप्शन आहे D, A, B आणि C. तर याचंच करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक इथे तर सर्वच ऑप्शन बरोबर दिसत आहेत. पर्याय क्रमांक D पण बरोबर आहे. क्राऊड ऑफ पीपल मनुष्यांचा समूह, फ्लाईट ऑफ बर्ड पक्ष्यांचा समूह, फ्लॉग ऑफ बीज आणि कॉलनीज ऑफ एंट हे देखील सगळं बरोबरच आहेत. इथे चारही ऑप्शन आपल्याला बरोबर योग्य घ्यावे लागतील. इथे कोणतीच चूक ऑड ऑप्शन दिलेलं टर्म त्यांनी दिलेली नाही आहे. तर बाकीचे उरलेले प्रश्न आपण पुढील भागात बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.